प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सिडको N4 येथील नारायणराव उजळमकर वाचनालयाच्या वतीनं रौप्य महोत्सव वर्ष साजरा करण्यात आला आहे. महिला दिनाचे औचित्य साधून आदर्श महिला सेवाभावी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर वसुधा देशपांडे ह्या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून सत्कारमूर्ती सविता कुलकर्णी, दिवाकर कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते नारायणराव उजळमकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माजी रेल्वे प्रशासकीय अधिकारी विजय जोग यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यंदाच्या आदर्श महिला सेवाभावी पुरस्कारांच्या मानकरी सविता कुलकर्णी यांना डॉक्टर वसुधा देशपांडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. संस्थेचे चिटणीस अशोक उजळमकर यांनी सत्कारमूर्ती सविता कुलकर्णी यांचा थोडक्यात परिचय करून दिला. या सत्कार सोहळ्याचं प्रास्ताविक सपना उजळमकर यांनी केलं आहे, तर सहाय्यक ग्रंथपाल राजश्री बाविस्कर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला, बालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. रणजोधनपूर यांच्या बिल्डिंग यांच्या निधनानंतर माझ्या काकांच्या बिल्डिंगने मी वाचनालय उघडलं. काहीतरी देणं लागतं, समाजाचं काहीतरी देणं लागतो. काम करता ना, आपण करू शकत नाहीये, आपण केलेलं नाहीये. आपण जे करत आहोत ते करत आहोत. पण जे अगदी म्हणजे ज्यांनी वाहून घेतलं, 81 ते 85 अवॉर्डचं काम केलं त्यांनी. 88 पासून समरसता मंच जिल्हा निमंत्रक, नंतर देवगिरी प्रांत कार्यालय म्हणून जबाबदारी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संभाजीनगर शहर कार्यकारी सदस्य, शहर कार्य विभाग कार्यकारी सदस्य या जबाबदाऱ्या पार पडलेल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, डॉक्टर हेडगेवार रुग्णालय विश्वस्त सहकार्यवाह म्हणून जबाबदारी होती. 89 पासून हेडगेवार रुग्णालयात नोकरी करून गुरुवर्य लघुजी साळवे आरोग्य केंद्रात 1989 पासून वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत. 1998च्या समरसता साहित्य संमेलनाच्या कार्यवाह पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या चरित्र प्रसारात 2 लाख प्रतिमांचं वितरण केलं. श्री क्षेत्र आनंदगड जालना येथे क्रांतिगुरू लहुजी यांचे स्मारक उभारण्यात सहभाग त्यांचा होता. छत्रपती संभाजीनगरातील 60 आणि जालन्यातील 20 अशा 80 सेवा वस्त्या आणि 8 जिल्ह्यातील 750 गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, ग्राम विकास, कृषी विकास या विषयात सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ म्हणून कार्य. त्यांनाही बायकोच्या 24 म्हणजे संचालनाच्या 24 पुरस्कार मिळालेला. आनंद फडकंबर पुरस्कार 2000 साली मिळालेला. युगंधर पुरस्कार 2011 साली मिळाला. प्रज्ञा प्रबोधिनी अमरावतीने त्यांचा गौरव केलेला. जायंट्स ग्रुप ऑफ औरंगाबाद तर्फे 2013 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. पूर्णवाद परिवाराचा मुरलीधरराव काळे स्मृती धन्वंतरी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. गायत्री परिवारातर्फे त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. लोकसेवा समिती धाराशिवचा पुरस्कार 2018 साली मिळाला. नातू फाउंडेशन पुण्याचा नातू पुरस्कार 2021 साली मिळाला. संत ईश्वर प्रतिष्ठान नवी दिल्लीचा संत ईश्वर पुरस्कार 2012 साली मिळाला. त्यांनी लेखनही केलं आणि त्यांची समरसता देवगिरी आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ सेवा कार्य का समरसता प्रवास या 2 पुस्तिका प्रसिद्ध झाल्या. अवघ्या साधनांचे सार आनंद निधान या भगवान महाराज आनंदगडकर यांच्यावरील चरित्र ग्रंथाचे संपादक या मंडळात सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. म्हणजे या 2 व्यक्तींचं एवढा परिचय वाचून दाखवला. आम्ही निवड केली ती योग्यच केलेली आहे. मागे कुणालाही आणून बसवले पुरस्कार दिला असं नाही. ज्यांनी काहीतरी केलंय समाजासाठी, ज्यांनी काहीतरी सामाजिक कार्यामध्ये रुची दाखवली अशांना आपण ही जो खरा विनंती करतो त्यांनी आधी स्वागत करावं. आणि 1925 ला त्यांनी संघ स्थापना. तर हे जे त्यांच्या आयुष्यातले सुरुवातीचे 35-36 वर्ष आहेत
त्या 35-36 वर्षांच्या मध्ये त्यांनी जे मनन चिंतन केलं किंवा त्या काळातल्या सगळ्या ज्या राष्ट्रीय चळवळी होत्या त्या सगळ्या चळवळींमध्ये त्यांनी काम केलं. पूजनीय डॉक्टरजींनी स्वदेशीच्या चळवळीमध्ये काम केलं, क्रांतिकार्यामध्ये काम केलं. कलकत्त्याला ते डॉक्टर होण्यासाठी गेले. तेच मुळामध्ये क्रांतिकार्य चालतं कसं हे समजून घेण्यासाठी तिथे ते गेले. योगी अरविंदांनी जी अनुशीलन समिती स्थापन केली होती त्या समितीचे 2 भाग होते. एक प्रगटपणे काम करणारी समिती होती आणि एक गुप्तपणे काम करणारी समिती होती. त्यांचं मॅट्रिक्युलेशनचं शिक्षण जे झालं ते राष्ट्रीय शाळेमधून झालं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रासबिहारी बोसांच्या नेतृत्वामध्ये त्या काळात जे जे विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे स्वातंत्र्याच्या त्यांना शाळेमधून काढून टाकलं जायचं. ज्या शाळा इंग्रज सरकारच्या एका अर्थाने कृपाछत्राखाली चाललेल्या असायच्या त्या सगळ्या राष्ट्रीय चळवळीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण होऊ नये आणि दमन व्हावं म्हणून काढून टाकलेलं असत. संपूर्ण देशभर रासबिहारी बोसांनी क्रांतिकारक विचार मांडला आणि अशा विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये याच्यासाठी राष्ट्रीय शाळा सुरू झाल्या. डॉक्टर हेडगेवार ज्या शाळेमध्ये शिकत होते त्या शाळेत त्यांनी आंदोलन केलं. अपेक्षेप्रमाणे त्यांना काढून टाकलं त्या शाळेतून आणि नंतर मग त्यांचं जे पुढचं शिक्षण आहे ते यवतमाळला जी राष्ट्रीय शाळा होती त्या राष्ट्रीय शाळेमध्ये झालं. 1909 साली ते डॉक्टरेट मॅट्रिक्युलेट झाले आणि त्याच्यानंतर कलकत्त्याला गेले. डॉक्टर होणं हा हेतू नव्हता त्यांच्या मनामध्ये. हेतू होता की जे काही क्रांतिकार्य चाललेलं आहे त्याची काय कार्यपद्धती आहे ते समजून घ्यायचं. आणि मग ते परत 1915ला आले नागपूरमध्ये. आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या काळातली जी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होती त्या काँग्रेसमध्ये ते सक्रिय झाले. आणि त्यांच्या मनन चिंतनातून त्यांना असं लक्षात आलं की या देशामधला जो स्वाभिमान आहे तो समाज विसरलेला आहे. म्हणजे 5,500 वर्षांचा असलेला इतिहास सगळा म्हणजे पराक्रमाचा इतिहास आणि तत्वज्ञानाच्या पातळीवरती पण आपण सगळ्या संपूर्ण जगाला एका अर्थाने जगावं कसं, राहावं कसं, मरावं कसं हे सांगणारी आपली संस्कृती. त्याचा विसर सगळ्यांना पडलाय. तर त्याचं पुनर्स्मरण करून द्यायचं आहे म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आणि आपला समाज सशक्त, बलवान, सगळ्या प्रकारच्या भेदांपासून मुक्त असलेला एक संघ, एक संघटित अशा प्रकारचा बलवान हिंदू समाज निर्माण करण्यासाठी म्हणून संघाची स्थापना झाली. त्यांनी काही पथ्य घालून घेतली संघाने, आज पण आहेत. संघ असं म्हटलं जातं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतः हा काहीही करणार नाही आणि संघाचे स्वयंसेवक काहीही करायचं ठेवणार नाहीत शिल्लक, अशा प्रकारचं म्हटलं जातं. याचा अर्थ काय तर संघ केवळ माणसं घडवण्याचं काम करेल. संघ कुठल्याही प्रकारचं रचनात्मक सेवा कार्याचं काम करणार नाही. ते काही काम संघाचं नाही. तर ते काम कोणाचं आहे, सज्जन शक्तीला बरोबर घेऊन ते स्वयंसेवकांनी करण्याचं काम आहे. आणि मग आपण पाहू शकतो या 99 वर्षाचा जो संघाचा इतिहास आहे त्या इतिहासामधले टप्पे जर आपण पाहिले तर त्या सगळ्या टप्प्यांच्या वरती असं लक्षात येतं की जेव्हा जेव्हा समाजाचे प्रश्न सोडवण्याचा विचार समोर आला संघाची शक्ती त्या त्या काळातली जी काही असेल ती शक्ती त्या दिशेला लागली आणि समाजामध्ये एक मोठं सामाजिक परिवर्तनाचं एका अर्थाने आपण असं म्हणू की आंदोलन ते पुढच्या काळामध्ये निर्माण झालेलं आपण सगळेजण पाहू शकतो. तर हे जे काही आहे त्याच प्रक्रियेतला एक भाग म्हणून 1949ला आपल्या संभाजीनगर शहरामध्ये काही डॉक्टर्स इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते, जे संघाचे स्वयंसेवक होते, त्यांनी असं ठरवलं की आपण काहीतरी सामाजिक काम करायला पाहिजे. आणि ते जे काही काम होतं ते काम डॉक्टर हेडगेवार होणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान या नावाने त्या कामाची स्थापना झाली 1989ला. त्या काळामध्ये संघाला स्थापन होऊन 65 वर्ष पूर्ण झालेली होती. आणि मग या 65 वर्षाची असलेली ही जी संस्कारित आणि देशाला समर्पित असलेली मनुष्यशक्ती आहे तिचा समाजासाठी उपयोग कसा करायचा असं स्वाभाविकपणे चिंतन झालं. आणि योगायोग असा होता की त्याच वर्षी पूजनीय डॉक्टरजींच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण होत होते. त्यांची जन्मशताब्दी होती 1889 ते 1989. संघाची 65 वर्ष आणि पूजनीय डॉक्टरजींच्या जन्माची 100 वर्ष. संघाने ठरवलं असं की आपल्या देशामध्ये असलेले जे जे प्रश्न आहेत ते संघ स्वयंसेवकांच्या बळावरती सोडण्यासाठी आपण सेवा कार्यांचं एक मोठं जाळं संपूर्ण देशभरामध्ये निर्माण करू.
संकल्प असा केला गेला की 1,00,000 सेवा कार्य संपूर्ण देशभरामध्ये सुरू व्हायला पाहिजे. त्या वर्षभरामध्ये डॉक्टर हेडगेवार स्मारक सेवा निधी नावाने समाजाच्या आधारावरती एक मोठा निधी निर्माण झाला आणि त्याच्या आधाराने 1989ला आपल्या शहरामध्ये डॉक्टर हेडगेवार रुग्णालय 15 बेड्स 7 डॉक्टर्स यांच्या सहित सुरू झाले. हेडगेवार रुग्णालयाचं वैशिष्ट्य काय ते सांगून मी थांबणार आहे. वैशिष्ट्य असं आहे की एक रुग्णालय जे केवळ निर्माण करायचं असं मनामध्ये नव्हतं. तर कुठलंही मेडिकल इन्स्टिट्यूट जर समजा आपण सुरू केलं तर आजही आपण पाहतो मेडिकल सायन्समध्ये होत असलेली ॲडव्हान्समेंट आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये रोजच्या रोज होणारं संशोधन आहे, सगळ्या प्रकारचं प्रगत विज्ञान आहे. हे सगळं मेडिकल कॉलेज किंवा मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला त्याचा स्वीकार करावाच लागतो आणि ते करत असताना अशा प्रकारच्या वैद्यकीय संस्थेची जी काही वाढ आहे ती गगनचुंबी वाढ याला कोणीही थांबवू शकत नाही. ती करावीच लागते. जर तुम्ही नाही केली तर समाजाच्या एका अर्थाने प्रगतीच्या बरोबर तुम्ही राहिला नाही असा त्याचा अर्थ होतो, बाजूला पडू शकतो आपण. म्हणून मग अशा प्रकारची गगनचुंबी वाढ जेव्हा होईल संस्थेची त्यावेळेस समाजापासून संस्था तुटली नाही पाहिजे. आणि म्हणून जसं हे गगनचुंबी वाढ आहे तशी ती क्षितिज समांतर पण वाढ झाली पाहिजे. व्हर्टिकल ग्रोथ जशी होईल तशी ती हॉरिझॉन्टल ग्रोथ पण व्हायला पाहिजे आणि समाजाचे प्रश्न समाजाने सोडवले पाहिजे. म्हणून मग संकल्पना अशी मांडली गेली की एक रुग्णालय संभाजीनगरमध्ये राहील. त्याच्या आधारावरती संभाजीनगर शहरातल्या सेवा वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये त्या समाजाच्या उन्नतीसाठी जे जे काही करायचं आहे ते करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचा तो संकल्प होता. आणि त्या संकल्पाच्या माध्यमातूनच गुरुवर्य लवजी साळवे आरोग्य केंद्र 89 साली सुरू झालं. सुदैव माझा आणि सविताचा असं आहे की काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि हा जवळपास 33-35 वर्षांचा कालावधी हा एका अर्थाने या सगळ्या कामामध्ये घालवता आलेला आहे. तर हे काम सांघिक काम आहे, कोणी एका व्यक्तीचं नाही आणि एकाने करायचं पण नाही आहे. हा संघ विचारच नाही एकाने आपलं करायचं. म्हणजे पूजनीय डॉक्टरजी असं म्हणायचे की सांगितलेलाच आहे. तसं हा पुरस्कार किंवा कोणताही पुरस्कार मिळाला की कुठंतरी पाठीमागे वळून पाहायला होतं आणि या पुरस्कारामध्ये किती लोक भागीदार आहेत आणि यातील माझे काहीच नाही असंच वारंवार वाटायला लागतं. म्हणजे अगदी ज्या गावात छोट्याशा जन्म झाला त्या घरातलं वातावरण आणि समृद्ध बालपण मला लहानपणी मिळालं. घर संघाचं, त्याच्यामुळे घरी येणारे लोक सगळे प्रचारक येणारे. आजकाल कार्यालय आहेत, संघाची व्यवस्था कार्यालयामध्ये होते, पण तो काळ असा होता की संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे हे लोक मुक्काम असायचे आणि एखादा उच्च विद्याविभूषित प्रचारक जेव्हा घरी यायचा अतिशय साधी राहणी आणि काम त्यांचं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असायचं आणि मग ते आमचे घरातले काका व्हायचे. म्हणून मग सगळं सुखदुःख सांगणं त्यांना आणि हक्क बजावणं हे आमचं काम होतं. ते जे वातावरण होतं ते फार विलक्षण होतं. त्या काळात सगळ्यात आनंदाचा क्षण माझ्या वडिलांचा जो असायचा तो म्हणजे एखादा प्रचारक घरी जेवायला आलेला आहे, माझी आई गरम पोळी करून त्यांना वाढती आहे आणि त्यांना आग्रह करून पप्पा जेवण देतात. हा अतिशय आनंद देणारा असा हा प्रसंग मी अनुभवलेला आहे. आणि मग हे सगळं अनुभवत असताना कॉलेजमध्ये आले आणि मग संघ काय आहे, काय विचार आहे, हे लोक आपलं घरदार सोडून घराबाहेर पडतात कसे आणि स्वतःचा स्वार्थी विचार सोडून स्वतःचं घर सोडून असं समाजासाठी जगतात कसे, असे अनंत प्रश्न मनामध्ये यायचे. आणि मग त्यावेळेस त्या प्रचारकांशी तुम्हाला माहीत असतील दामणनाथ दाते असतील, सुरेशराव केतकर असतील, दाजी असतील, असं अनेक लोक त्यावेळेस यायचे आणि मग त्यांच्याशी गप्पा व्हायच्या. आणि मग असं लक्षात यायचं की त्यांच्या इतकं नाही पण आपल्या आयुष्यात आपल्या क्षमतेप्रमाणे आपण काहीतरी एखादं वर्ष तरी समाजासाठी काम केलं पाहिजे की जे निस्वार्थ बुद्धीने केलं पाहिजे, कुठल्याही अपेक्षेशिवाय केलं पाहिजे. आणि मग त्यांच्या आयुष्याचा काय आनंद आहे, त्यांचा विचार काय आहे आपल्याला थोड्याफार म्हणजे अगदी कणभर का होईना आपल्याला समजला तर बरं असं होतं. आणि म्हणून मग BA पास होणं, सेकंड इयरला असताना धन्यता अभियान, आपल्या सगळ्यांना माहिती की नानाजी देशमुख त्यांनी बीड जिल्हा त्यावेळेस दत्तक घेतला होता आणि त्यांनी त्या बीड जिल्ह्याच्या जवळ जे डोंबरी नावाचं गाव आहे तिथं जवळपास 2 महिने धन्यता अभियान, मोठ्या प्रमाणावरती धरणाचं बांधकाम,
सकाळ संध्याकाळ बौद्धिक एकात्म मानव दर्शन जो दीनदयाळजींनी मांडलेला विचार आहे त्याची सकाळ संध्याकाळ होणारी भाषणं, त्याच्यानंतर खेळ, ग्राउंड, समितीची शाखा, असं एक छान वातावरणात 2 महिने मी राहिले. आणि त्या वर्षी मी BA सेकंड इयरला होते. मी BA सेकंड इयरला पास झाले त्याहीपेक्षा मी 2 महिने तिथं जाऊन राहिले आणि अतिशय आनंदाने राहिले याचं समाधान माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर मला जास्त दिसत होतं. आणि मग हे पूर्ण झाल्यानंतर मी BA माझं पूर्ण झालं. त्यावेळेस B.Ed कॉलेजमध्ये माझा नंबर लागला शासकीय. ते करायचं का MSW करायचं असं समोर माझा प्रश्न होता. आणि माझा भाऊ पुण्यात होता. त्याला असं कळलं होतं की माझ्या बहिणीला अशा कामाची, सामाजिक कार्याची आवड आहे. कारण त्या काळामध्ये दीनदयाळ संस्थांचं काम शहरातल्या छोट्या छोट्या झोपडपट्टीत चालायचं आणि तिथल्या मोठ्या कार्यकर्त्यांसोबत मी अगदी 10वी-12वीची त्यांच्यासोबत वस्तीमध्ये जाणं आणि तिथल्या मुलांना एकत्र करून फक्त साक्षरता किंवा त्या म्हणतात बेसिक शिक्षण असं आम्ही देत होतो. आणि ते करताना होणारा आनंद हा खूप महत्त्वाचा होता. आणि हे माझ्या घरातल्या लोकांनी ओळखलेलं होतं. मला वाटतं असं पालकत्व मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या काळामध्ये आपल्या मुलीला फार काही एक्स्ट्रॉर्डनरी हुशार नसणारी, एका अर्थाने स्कॉलर पण नसणारी, पण तिच्या आवडीचं तिला शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी ठेवणं आणि तिचं MSW पूर्ण करून घेणं, मला वाटतं हे फक्त अशा आदर्श आईबाबांच्या पोटी जन्मले म्हणूनच ते. आणि मग MSW झालं, पण MSW करताना तिथेही आमचा एक सामाजिक काम करणारे आणि प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारणा मान्य करणारे अशा काही कार्यकर्ते आम्ही एकत्र जमलो. अतिशय उत्तम प्रशिक्षण हे MSWचं असतं. सुरुवातीचे 2 महिने केवळ समाजाच्या विविध सामाजिक संस्थांचं एक्सपोजर आम्हाला दिलं जातं. आणि हे सगळं करत असताना आम्ही असं ठरवलं की हे काम आपण पाहिलं. एका अर्थाने आम्ही लेप्रसी होम पाहिलं, मेंटल हॉस्पिटल पाहिलं, विविध सामाजिक शासकीय योजना की जी निवासी आहेत, अनाथाश्रम पाहिले, महिलाश्रम पाहिले. पण ह्या सगळ्यामध्ये एक पाहायचं राहिलं की संघाचे सेवा कार्य कुठे आहेत आणि कसे आहेत. आणि म्हणून त्या पहिल्या वर्षीच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही बुही नावाचं एक कल्याण आश्रमाचं केंद्र आहे जे नाशिक जिल्ह्यात आहे, ते पाहायला आम्ही 6-7 जण गेलो. त्यावेळेचा काळ खूप वेगळा होता. नाले, ओढे, कुठेही पाणी पिणं, कसाही प्रवास करणं, असं सगळं ते वातावरण होतं. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही तिथं एक 8 दिवस राहिलो. तिथं आम्ही रिसर्च शिकत होतो. प्रश्नावली तयार करणं, त्याचं ॲनालिसिस करणं, असं काम आम्ही हातात घेत होतं. आणि म्हणून त्या पाड्यांवरच्या कुटुंबांमध्ये आम्ही गेलो, तिथे राहिलो, त्यांच्या सगळ्या कुटुंबाचं अवलोकन केलं. आणि मग एका संध्याकाळी आम्ही एकत्र बसलो आणि विचार केला की आपल्या आयुष्यातलं एखादं जरी वर्ष आपण अशा सामाजिक उपक्रमाला दिलं तर आपलं जीवन धन्य झालं. आणि त्या आम्ही सगळ्यांनी एकमेकांना तो एका अर्थाने विश्वास किंवा वचन दिलं होतं. आणि त्या पद्धतीने माझं शिक्षण झाल्यानंतर MSW झाल्यानंतर मी कल्याण आश्रमात काम केलं. तिथला अनुभव तर खूप छान होता. कुठल्याही प्रकारचं मानधन न घेणं आणि त्या सगळ्या लोकांमध्ये राहणं हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. मला असं वाटत होतं, एक काय म्हणतात त्याला फिलिंग असं होतं की माझ्यासोबत कोणती तरी दैवी शक्ती माझ्यासोबत राहते आहे आणि ही दैवी शक्ती मला मार्ग दाखवते, असा तो एक अनुभव होता. आणि त्याच्यामध्ये खरं तर ते वय छोटं होतं पण जबाबदारी मोठी होती. तिथल्या मुलींच्या वसतिगृहाची मला जबाबदारी होती. दिवसभर मुलींचं वसतिगृह सांभाळणं आणि संध्याकाळी पाड्यांवरती जाऊन सत्संगांचं काम करणं. मग हे छोटे छोटे मुलं माझ्यासोबत यायचे. जाताना येताना अंधार कुट्ट असायचा, आजूबाजूला जंगल असायचं, पण एक प्रेरणेने, ध्येयाने एक वाटचाल चालू होती. त्याचं खूप समाधान होतं. तर त्याच्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करते. त्याचप्रमाणे हे काम त्यांचं पुढे चालूच राहील, कारण त्यांच्याकडे ती वृत्ती आहे, सामाजिक सेवाभाव आहे. म्हणजे हे काम त्या पुढे चालूच ठेवतील. त्यासाठी मी त्यांना पुढच्या कामासाठी शुभेच्छा देते. तसंच पुढे उजळणकर सरांनी मला सत्कारासाठी बोलावलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.